सह्याद्री अतिथीगृहावरती काल कुठलीही बैठक झाली नाही। मात्र आज अमित शहा भोपाळला रवाना होण्याच्या आधी फडणवीस आणि शिंदे अमित शहांची बैठक घेण्याची शक्यता। यावेळी पालकमंत्रीपद आणि निधी वाटपावरती चर्चेची शक्यता। काल महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भोपाळच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। भोपाळमधल्या रवींद्र भवन इथे आयोजित राष्ट्रीय सहकार परिषदेला ते उपस्थित राहतील। निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत। शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर शिंदेंनी शहांकडे मांडला विषय। सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं, शिंदेंची शहांकडे मागणी। एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध, त्यामुळे शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय गड सोडता येत नाही, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला न गेलेल्या भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत अमित शहांसोबत चर्चा, तटकरेंची माहिती, कोणतीही राजकीय चर्चा नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामधील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर। तनिषा यांना वेळेत रुग्णालयामध्ये आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी सुरू आहे। पुण्यामधील कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महानगरपालिकेचा आदेश। इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र याला तीव्र विरोध। रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामधल्या आर्वी शहराच्या दौऱ्यावर नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतींचं लोकार्पण करतील। वेगवेगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत, मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगावमध्ये माझी शाळा पुरस्कार प्रदान करतानाचं वक्तव्य। तहवूर राणाची एनआयएकडून काल जवळपास 4.5 तास चौकशी, राणासमोर पुरावे ठेवून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। तहवूर राणाला भारतामध्ये आणण्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मागणी। जालन्यामध्ये मनोज जरांगेंनी घेतली मराठवाड्यामधल्या मराठा सेवकांची बैठक। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याचं जरांगेंचं बैठकीमधून आवाहन। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। गणेश तुळशीराम पगारे असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागरिकांसोबत संवाद साधलाय। जगमित्र कार्यालयामध्ये नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्येच्या संदर्भात चर्चा करून त्यांनी निराकरण केलंय। ट्विट करून राजकारण होत नाही, आम्ही बकरे आहोत, मात्र तुम्ही बिळात लपणारे उंदीर, संजय शिरसाट यांचा राऊतांच्या एक्स पोस्टवरती वक्तव्य। संजय राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर, आम्ही बकरे आहोत की वाघ हे जनतेनं ठरवलेलं आहे, म्हस्केंचा टोला। गुहागरमधल्या मनसेच्या एक समाज एक संघ या क्रिकेट स्पर्धेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित। भास्कर जाधव यांचा सत्कार करत असताना मनसेच्या प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधवांवरती मनसेची छत्री धरली आहे। बागेश्वर बाबा आज मुंबईतल्या अंधेरीमध्ये येणार आहे। आमदार मुर्जी पटेल यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळेला ते उपस्थित राहतील। खासदार प्रफुल्ल पटेल आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होईल। जयंत पाटील आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती श्रीगोंदा तालुक्यामधील धर्मवीर गडावरती आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेतील जयंत पाटील हे सहभागी घेणार आहेत आणि यावेळेला खासदार निलेश लंके सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी राहतील। अंबादास दानवे आज जालन्यामधल्या घनसावंगी आणि परतूरच्या दौऱ्यावरती आहेत। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक सुद्धा घेतली जाणार आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज शिर्डीचा दौरा। राज्य शारीरिक शिक्षकांच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशींची सीएमओमध्ये नियुक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ते काम करतील। परदेशी काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुद्धा होते।
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपणार. त्यामुळे अर्चना त्यागी, रश्मी शुक्ला, संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार शर्मा हे आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज, या पेजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती. सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल. टिटवाळ्याजवळच्या खडवलीच्या खासगी वसतिगृहामध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार आणि मुलांना बेदम मारहाण. जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणीच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा 4था दिवस आहे. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये पीओपीच्या लाखो गणेश मूर्ती तयार. मात्र पीओपी मूर्तींवरच्या बंदीमुळे या मूर्तींचं करायचं काय हा मोठा प्रश्न. मध्य रेल्वेवरती येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकलच्या फेऱ्या. त्यामुळे सध्या धावणाऱ्या 66 एसीच्या लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 पर्यंत पोहोचणार आहे. आज मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामाच्या निमित्ताने हा मेगा ब्लॉक. या ब्लॉकच्या दरम्यान मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकावरती लोकलला थांबा नसेल. आज हार्बर रेल्वेवरती देखील मेगा ब्लॉक. हार्बरवरती कुर्ला आणि वाशीच्या अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात. आरे-बीकेसी मार्गाच्या रविवारी आणि सोमवारच्या वेळापत्रकामध्ये बदल होतोय. या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय. जळगावच्या सिद्धार्थनगर भागामध्ये पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार. पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा. मात्र त्यानंतरही शहरवासियांची पाण्यासाठी पायपीट. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे 12 दिवसांमधून एकदा पाणी येत आहे. पालघरच्या वहाडोली इथे सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला मोठं भगदाड आणि पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाण्याची नासाडी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस. त्यामुळे शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांद्याच्या पिकाचा मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये गारपीट. जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकरी चिंतेत आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे तडाखा बसलाय. शिवपूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून शेतकऱ्याची बैलजोडी सुद्धा दगावली आहे. पिकांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या कसमादे पट्ट्यामध्ये कांदा काढणीला वेग आलाय. शेतकऱ्यांकडून दुपारच्या तप्त उन्हामध्ये कांदा सुकवत असताना त्यावरती हिरवी पात आणि गवत टाकून त्याचं संरक्षण. बीडच्या बाजारामध्ये खरबुजाची आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण. 15 दिवसांपूर्वी 23 रुपये प्रति किलोचा दर असलेल्या खरबुजांना आता 12 रुपये किलोचा दर. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा थडी इथली ही घटना आहे. हरिदास बोंबले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. प्रहार जनशक्ती पक्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. जालन्यामध्ये राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करणार. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक. दिवा प्रभागामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं डम्पिंग ग्राउंड बंद केल्यानंतरही डम्पिंगच्या गाड्या सुरूच. मनसे पदाधिकाऱ्यांनी गाड्यांची हेडलाईट फोडली आणि मनसे स्टाईलनं इशारा दिलेला आहे. अजंठा बोटीमध्ये पाणी शिरल्याचं प्रकरण. घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश. मंत्री नितेश राणे यांची माहिती. बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवारी 16 एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. मुंबई अमरावती मुंबई असं पहिलं उड्डाण सुद्धा होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरती पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावतो. तेव्हा पावसाळ्यापूर्वी रेल्वेनं तिकिटांच्या दरामध्ये बदल करावा. कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामधील महसूल भवन इथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचं उद्घाटन. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेमधून हा उपक्रम. जालना इथल्या मोती तलावामध्ये गणपती विसर्जन घाट, गार्डन आणि संगीत कारंजे उभं राहणार. केंद्र सरकारच्या निधीमधून 10 कोटी रुपयांचा खर्च करून तलावाचं पुनर्जीवन. बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवारी 16 एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
कोकण रेल्वे मार्गावरती पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावणार आहे आणि त्यामुळे तिकिटाच्या दरामध्ये बदल करण्याची मागणी. मुंबईच्या दहिसरमध्ये कॅरम स्पर्धेचं आयोजन. ज्येष्ठांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही घेतला कॅरम खेळण्याचा आनंद. 3 अष्टविनायक मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाखाची नियमावली. मोरिया गोसावी आणि खार नारंगी मंदिरामध्ये सुद्धा नियमावली लागू. अंबाजोगाई इथल्या ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. त्यामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळेल. धाराशिवच्या येरमाळा इथल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक येरमाळ्यामध्ये दाखल झाले. पालघरमधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीपासून ही यात्रा सुरू होते आणि 15 दिवस चालते. धुळे शहरामधून चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं एकविरा देवीची रथयात्रा. भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या रथाचं स्वागत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सहपरिवार तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि महापूजा केली. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्तानं जेजुरीच्या गडावरती भंडाऱ्याची उधळण. राज्यभरामधून लाखो भाविकांची मोठी गर्दी. मुंबईमधल्या वरळी इथे जेके टायर्सच्या वतीनं विमेन्स रॅली टू द व्हॅली ही रॅली पार पडलेली आहे. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा हिने रॅलीला हिरवा झेंडा दाखवलाय. पुण्यामध्ये लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा. 2 मिनिटांमध्ये 3 आंबे खाण्याची स्पर्धा होती आणि सगळ्याच लहानग्यांनी हात आणि चेहरा माखेपर्यंत आंबे खाल्ले आहेत. किल्ले सिंहगडावरती विदेशी पर्यटकांसोबत तरुणाचं गैरवर्तन. तरुणांकडून मराठी भाषेचा अपमान आणि या तरुणाकडून अपमानकारक शब्दही वदवून घेतले. विदेशी पर्यटकाबरोबर गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवरती गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी. अर्धापूर तालुक्यामधल्या भोकर फाटा परिसरामध्ये ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात. नुकसान भरपाई देण्याची मागणी करत कार मालकाने ट्रॅक्टरमधल्या 5 मजुरांना डांबून ठेवलं. पोलिसांकडून मात्र प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न. बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 3 शेतकरी जखमी झाले. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या नांदगाव शेतशिवारामधली घटना आहे. बीड मशिदीच्या स्फोटाचं प्रकरण. 2 आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला या दोघांनी स्फोट घडवला होता. उमरेड इथल्या एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामधल्या मृतकांच्या कुटुंबियांना 60 लाख रुपये दिले जातील. 55 लाख रुपये कंपनी देईल तर 5 लाख रुपये सरकार मदत करेल. बीडच्या शिरूर तालुक्यामधील घाटशिळ पारगाव इथे एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण झाली आहे. आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. परभणीवरून रेल्वेनं प्रवास करून छत्रपती संभाजीनगरमधून चोरट्यानं 26 दुचाकी चोरल्या. गुन्हे शाखेनं या चोरट्याला अटक केली आहे. 26 दुचाकी जप्त केल्या. सुखबीर सिंग बादल पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी. सुवर्ण मंदिर संकुलामध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय. नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत. बुधवारी 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. ईव्हीएमवरती भारतामध्ये वारंवार शंका घेतली जात असताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्याकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण. पाकिस्तानमध्ये 5.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के. जम्मू काश्मीरपर्यंत जाणवले हे तीव्र धक्के. नागरिक धास्तावले. देवप्रयागजवळ अलकनंदा नदीमध्ये कार कोसळली आहे. एकाच कुटुंबामधल्या 5 पैकी 4 जण बेपत्ता झालेत. एका महिलेला वाचवण्यात यश आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी हरियाणामधल्या यमुनानगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जाहीर सभेला सुद्धा संबोधित करतील. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.